जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आम्ही असं सतत म्हणजे असं पुण्याला, कोकणाकड किंवा असं बाहेर फिरायला काम जातो नाही. इकडे बघा आमचं सध्याचं वातावरण कसं झालेलं आहे. ह्या कारणामुळं आम्ही बाहेर कोकणामध्ये, पुण्यामध्ये फिरायला जात असतो. कारण नाही का, आमच्या इकडे असं बोर वातावरण आहे सध्या. इतकं भंकास दिसते. इथून पुढं तर आणखी उन्हाळ्यात तर एकदम खाकस असं बघू वाटत नाही, इतकं भंगार वातावरण होते आमच्या इकडे. काहीच असं म्हणजे परभणी जिल्हा आहे ना, एवढे काय विशेष दिसत नाही उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये तर चला ठीक आहे, एक 25-50% चांगलं दिसते, पण मला तर नाही वाटत. कारण एवढं खाकस आहे. पण एवढं सूर्य चांगले दिसायला बघा आपल्या या व्लॉगमध्ये. बाकी तर काय बघा कसं भन्नाट झालेलं आहे. इकडं बघा, इकडं बघा. त्याच्यामुळं सतत आम्ही वर्षातून एकदा दोनदा पुण्याला फिरायला जात असतो. तर तुम्हाला सगळ्यात जास्त पुण्यामध्ये आणि कोकण साईडला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या ठिकाणी सगळ्यात जास्त परभणी, नांदेडचे लोक दिसतील. कारण हेच आहे, कारण उन्हाळ्यात वातावरण असं आहे म्हणून. दुसरं काय नाही मित्रांनो. असं लोक विचारत राहतात की तू सतत पुण्याला फिरायला का जातो. ह्याच कारणानं जातो, कारण इकडं बघा लय बोगस वातावरण आहे. हेच कारण आहे, दुसरं काहीच कारण नाही. आणि बघा मित्रांनो, आमच्या गळी शेती कशी झाली आता, एकदम वसाड, काहीच नाही. कुठपर्यंत बी हिरवंगार नाही बघा. लांब काहीच हिरवं नाही, काहीच. म्हणजे असं शेतात कोणाचेच असं म्हणजे पाणी पिणी नसते. कारण सगळ्यात मोठं कारण पाणीच आहे बरं का. कारण पाणी नाही तर मला वाटतं आहे पाणी नाही तर काहीच हिरवं नाही. कारण हिरवं करण्यासाठी पाणी हे महत्त्वाचं पॉईंट असतो, आणि तेच आमच्याकडे नाही. आम्हाला वापरायला पाणी नाही, आणि शेताला काय लोक देतात, बरोबर का नाही. त्याच्यामुळं पाण्याचा थोडा विषयच आहे. गाव तेवढं हिरवं आहे म्हणायचं. इकडे आमचं बघा, हे पूर्ण गाव आहे. ते आमच्या गावाचं टावर आता नवीन झालेलं गाव तेवढं हिरवं आहे मित्रांनो. सध्या शेतीची कंडिशन काही अशी आहे बघा, एकदम भूत बंगल्यासारखी वसाड झालेला कार्यक्रम, काहीच नाही. तर मित्रांनो, भेटू आपल्या एखाद्या असंच नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, जय भारत.